नमस्कार मित्रांनो, एमपीएससीचा नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर सोबत आता आरटीआय माध्यमातून रिक्त पदांची माहिती पण जी आहे तर ते सायमल्टेनियसली सोबत येत आहे. आणि लक्षात घ्या, एमपीएससीच्या याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी एक चांगली संधी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची कोणती पदं ऍड झालेली आहेत त्याच्याविषयी एक डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर जे आहे तर ते घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा आपला विषय काय आहे? महसूल आणि वन विभागात सिव्हिल इंजिनिअरिंगची 2 पदं ऍड झालेली आहेत, जी आधी नव्हती. तर त्यांच्याविषयी ऑफिशियल अपडेट आलेले आहे, त्यांची रिक्त जागा कळालेल्या आहेत आणि कोणती पदं असणार आहेत आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच याची परीक्षा पद्धती कशी असेल, कशा पद्धतीने याची एक्झाम घेतली जाईल, काय विषय असतील, सर्व काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. आणि एमपीएससी मध्ये जे काही क्रांतिकारी बदल झालेले आहेत त्याची माहिती महाराष्ट्रातून सर्वात जास्त विश्वसनीय आणि सर्वात आधी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीज प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून तुम्ही कुठल्याच चॅनलची तुम्हाला गरज नाही, हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. सोबत हे बेल आयकॉन पण असतं ते पण दाबून ठेवा, तुम्हाला फायदाच होईल. बघा नुकताच एक आरटीआय आलेला आहे आणि जी आर तर तुम्हाला माहितीच आहे. आता मी इतके व्हिडिओ घेतोय त्याच्यावर तर तुमचा जी आर पाठ झाला असेल. 5 मे 2026 चा जो जी आर आहे त्याच्यामध्ये सर्व पदं आता एमपीएससी कडे गेलेली आहेत. तर एमपीएससी कडे गेलेली अशी 2 पदं आहेत की ज्यांच्या विषयी आरटीआय मधनं माहिती आलेली आहे. लक्षात घ्या, बघा, उपवन अभियंता, डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसर या संवर्गातील मे अखेरीस 13 पैकी 9 पदं रिक्त आहेत. म्हणजे याची 13 जागा मंजूर आहेत. 13 जागा मंजूर आहेत. ओके. आणि सहाय्यक अभियंता या संवर्गातील सहाय्यक अभियंता गट ब म्हणजे असिस्टंट इंजिनियर ग्रुप बी याची 13 पदं रिक्त आहेत. म्हणजेच काय, डेप्युटी फॉरेस्ट ची 9 पदं रिक्त आहेत मित्रांनो. आणि हे क्लास 1 चं पद आहे, ग्रुप ए चं पद आहे, डायरेक्ट ग्रुप ए चं. आणि महसूल वन विभागात हे आधी होतं का एमपीएससीत? नव्हतं. हे आधी एमपीएससीत नव्हतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना याच सुविधा आहे. असिस्टंट इंजिनियर 13 जागा आहेत. हे ग्रुप बी ते पण राजपत्रित पद आहे. लक्षात घ्या, राजपत्रित पद आहे, एक चांगली पद आहेत. म्हणजे हे 9 पदं आणि 13 पदं हे देखील आता एमपीएससी कडे जे आहेत तर ती भरली जाणार आहे. मे अखेरीचं पद आहे. बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये 9व्याने समाविष्ट झालेलं पद आहे. बघा इथं पण आलेलं आहे 9व्याने समाविष्ट. हे आधी नव्हतं. विभाग कोणता आहे? महसूल वन विभाग. परंतु ड्युटी कुठे असणार आहे? फॉरेस्ट मध्ये. बघा, फॉरेस्ट डिपार्टमेंट डायरेक्ट फॉरेस्ट मध्ये नसणार आहे, पण फॉरेस्ट मध्ये पण डेव्हलपमेंटचे खूप सारे कामं चालतात आणि त्यांच्यासाठीच मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला इथं अपॉइंट केलं जाणार आहे. बघा, डेप्युटी फॉरेस्ट इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर. आधी ही त्याची जुनी पात्रता होती तर ही आपल्याला वाचायची नाहीये. मेन जी नवीन पात्रता आहे याच्यासाठी काय पात्रता आहे लक्षात घ्या. बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. एक्सपिरियन्स मागितलाय का? नाही. म्हणजे अनुभवाची आवश्यकता नाही, फक्त तुमचं बी किंवा बीटेक सिव्हिल मध्ये झालेलं पाहिजे. इथं पण काय म्हटलेलं आहे? बॅचलर डिग्री इन सिव्हिल, वॉटर मॅनेजमेंट, इन्व्हायरमेंटल, वेगवेगळ्या डिग्री आहेत, पण सिव्हिल मध्ये आपली डिग्री पाहिजे. असिस्टंट इंजिनियर हे ग्रुप बी चं पद आहे, परंतु गॅजेटेड पोस्ट आहे बरं का, ती गॅजेटेड पोस्ट आहे. वन विभागात तुम्हाला ड्युटी असणार आहे. याची 9 पदं आणि याची 13 पदं रिक्त आहेत. म्हणजे येणाऱ्या 2000 पुढच्या याच्यामध्ये आपल्याला ही पदं जी आहेत तर ते ऍड झालेले दिसतील किंवा आता पण ते ऍड करू शकतात. त्यांना ते काही हे नाही आहे. आता ही पदं कोणत्या परीक्षेत भरली जातील, याची परीक्षा पद्धत काय असणार आहे? ही जी सर्व पदं आहेत मित्रांनो, ही पदं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब परीक्षा या परीक्षेत भरले जातील, ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. या संवर्गामध्ये ही पद ऍड झालेली आहेत. आणि हे जे संवर्ग आहे लक्षात घ्या, याच्यासाठी एक संयुक्त पूर्व परीक्षा होते, ज्याच्यासाठी तुम्ही नाव ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी, राज्यसेवा नावाची एक्झाम होते. तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत आता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला मर्ज केलेले. परंतु याची जी मुख्य परीक्षा होते तर ती स्वतंत्र संवर्ग निहाय होते. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची वेगळी एक्झाम होते आणि शेवटी तुमची मुलाखत होते. अशा या 3 टप्प्यात ही परीक्षा घेतली जाते. ओके. याच्यामध्ये सध्याची परीक्षा पद्धती आपण पाहिली. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला विकल्प दिला जातो की तुम्ही कशाला निवड करायची, त्याच्यामध्ये हे राहतच. आता याला बघा, वयोमर्यादा आहे 19, 38 आणि 43. 19 ही कमीत कमी पाहिजे, 38 हे ओपन साठी आणि 43 SC ST OBC EWS यांच्यासाठी. पुढे 2 पेपर असतात पूर्व परीक्षेत. लक्षात घ्या, पूर्व परीक्षा पण याची असते मित्रांनो. पूर्व परीक्षा असते, 2 पेपर असतात. पहिला पेपर हा जीएसचा असतो, 200 गुणांचा, पदवी लेवलचा असतो, 2 तास वेळ मिळतो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा असतो. ओके. याची मित्रांनो आपली इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही याच्यात बॅचेस अवेलेबल आहेत बरं का मित्रांनो. महाराष्ट्रात मराठी आणि इंग्लिश मध्ये पण आपली एकमेव बॅच अवेलेबल आहे. दुसरा पेपर सीसॅटचा असतो, सीसॅट, पण तो क्वालिफाईंग असतो. त्याच्यात फक्त तुम्हाला
याचे 33% गुण जे आहेत तर ते मिळवायचे असतात. ते सोपं असतं. 33% म्हणजे 66 गुण मिळवायचे असतात. सर्व काही तुमची निवड या पेपर गुणाच्या म्हणजे 200 गुणांच्या आधारे कट ऑफ लागतो आणि त्याचे 12 पट उमेदवार हे मुख्य परीक्षेला घेतले जातात. आणि मुख्य परीक्षेत 2 पेपर असतात बघा. सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 1, सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 2, 200 गुण 200 गुण 400 गुणांसाठी 3 तास एवढा वेळ मिळतो. 400 गुणांची लेखी परीक्षा प्लस 50 गुणांची मुलाखत या दोघांची गुण एकत्र करून तुमचा एक फायनल लागत असतो. आणि याला पॅटर्न कसा असतो माहितीये का? डिस्क्रिप्टिव्ह लिहायचा पॅटर्न असतो. असं ते काही जय माता दिवाले एमसीक्यू नसतात याच्यात. हे पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर तो याच्यात असतो. लक्षात घ्या 5 मेला GR आलेला आहे. आता या 5 मेच्या GR नंतर त्यांनी काय सांगितले की पुढचे जे 15 दिवस असतील या 15 दिवसात तुम्हाला काय करायचे? सेवा प्रवेश नियम अपडेट करायचे. म्हणजे 20 मे 2026 पर्यंत त्यांना सेवा प्रवेश नियम अपडेट करायचे. सोबत काय सांगितले की इथून 30 दिवसात काय करायचे की त्या पदासाठी बिंदू नामावली करायची. म्हणजे ते 5 जून नंतर होईल, 5 जून पर्यंत होईल. आणि नंतर त्यांना काय करायचं माहितीये का की रिक्त पदांची माहिती घ्यायची. आता ही रिक्त पद ऑलरेडी आहेत, बिंदू नामावली निश्चित झाली. त्याच्यानंतर परीक्षा योजना ऑलरेडी तयार आहे, परंतु ते आणखी एकदा परीक्षा योजनेचा जो GR आहे तर तो आपल्याला एमपीएससीच्या वेबसाईटवर आलेला पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे सर्व प्रोसेस जे आहे तर ते आगामी काळात होणार आहे मित्रांनो. एकदम किचकट प्रक्रिया असणार आहे सगळ्या काही गोष्टी, परंतु तुम्हाला आम्ही सर्वपणे सोप्या सरळ भाषेत समजून सांगणार आहोत. सोबतच तुमचा वेळ मौल्यवान आहे आम्हाला माहिती आहे, परंतु इतरही काही अनेक महत्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. ITI प्रिन्सिपलचं इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना एक चांगली संधी आहे, कारण की एक्सपिरियन्स काढून टाकला. 21व्या 22व्या वर्षीत ITI कॉलेजचे प्रिन्सिपल बनू शकतात. योगेश माने सरांनी इथं अत्यंत छान पद्धतीने सांगितलेले. काल धनंजय काचले सर यांनी 2026 मध्ये इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी असलेलं मेगा भरतीचं वर्ष संपूर्ण माहिती दिलेली, तो तुम्ही व्हिडिओ पहा. कोणती पद एमपीसी भरणार नाही, सर्व म्हणता एमपीसी हे भरणार आहे ते भरणार, पण कोणतं भरणार नाही ते सांगणारा हा एक मी व्हिडिओ आहे. सोबत नगर परिषदेची परीक्षा कोण घेणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती देणार व्हिडिओ. तर हे व्हिडिओ देखील तुम्ही आमच्या चॅनलवर जे आहेत तर ते नक्की बघू शकतात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.